देशामध्ये एक निगेटिव्ह सांस्कृतिक राजकारण, नकारात्मक सांस्कृतिक राजकारण आलेलं आहे. तर त्याला सकारात्मक सांस्कृतिक राजकारणानं त्याला उत्तर द्यावं लागणार आहे. आणि ते सकारात्मक सांस्कृतिक राजकारण हे भारताच्या भूमीमध्ये आहे, मातीमध्ये आहे. त्यासाठी हजारो वर्षांचा इतिहास साक्ष आहे की अगदी आपले जे लोकधर्म आहेत आदिम काळातले ते सुद्धा खूप माणुसकीबाज आहे. आणि ते सकारात्मक सांस्कृतिक राजकारण करणारे ते धर्म होते जुने, जे लोकधर्म होते. त्याच्यानंतर बौद्ध, जैन परंपरा, वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामींची संपूर्ण परंपरा, त्याच्यानंतर फुल्यांची परंपरा, बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराज यांनी एक मोठं मन्वंतर या महाराष्ट्रामध्ये घडवून आणलं. तर ही सगळी परंपरा जी आहे ही पॉझिटिव्ह कल्चरल पॉलिटिक्सची परंपरा आहे. आणि ते प्रगतिशील सांस्कृतिक राजकारण हे उभं करताना आपल्याला 2-3 गोष्टींच्या बाबतीमध्ये फार चांगल्या पद्धतीने उत्तरं देता येतील. एक, ज्या पद्धतीनं माणसांच्या नेणिवेला दूषित करण्याचं काम काही शक्ती करतायत, तर त्या नेणिवा ज्या आहेत या मूलतः इतके भयानक पद्धतीनं प्रयत्न चालू असताना सुद्धा या देशातला तुकाराम मरत नाही, या देशातला ज्ञानेश्वर मरत नाही. या देशामधली जे परंपरा आहेत, बुद्धाची परंपरा असेल, जैनांची परंपरा असेल, या परंपरांना तुम्ही खतम नाही करू शकत. तुम्ही एखादा राजकीय पक्ष खतम करण्याची शपथ घेऊ शकता, पण तुम्ही या देशातल्या ज्या पॉझिटिव्ह सांस्कृतिक ह्या आहेत सगळ्या वेव्ज त्या तुम्ही नष्ट नाही करू शकत. तर त्या ह्या सगळ्या ह्याच्यातनं सुद्धा अतिशय हिंदू, मुसलमान, दलित, सवर्ण, जातीमध्ये तेढ. आता तुम्ही बघितलं तर प्रत्येक ज्ञाती सेपरेट झालेली आहे. म्हणजे कुणी पूर्वी लोक इतकं असं म्हणजे फार वाईट पद्धतीनं आता जातीचा शोध, धर्माचा शोध, नावावरूनच तुमचं काम तमाम होऊन जाते. तर हे भयानक आहे. आणि ती जी परंपरा आहे सांस्कृतिक राजकारणाची, त्याच्यामध्ये अवैधिक सांस्कृतिक राजकारण आम्ही करायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही ते करणार. म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं की या देशामध्ये संविधान जाळलं जाईल. असं कधी मला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कंपन्या विकल्या जातील. असं मला कधी वाटलं नव्हतं की या जे वेलफेअर स्टेट ज्या संविधानानं दिलेलं आहे, ते संविधानानं दिलेली वेलफेअर स्टेटची संकल्पना ही इतक्या लवकर मातीत गाडली जाईल. असं मला कधी वाटलं नव्हतं की विकासाच्या नावाने इतका मोठा द्वेष भारतीय समाजामध्ये येईल. आणि तुमच्याकडे बघताना किंवा तुम्ही माझ्याकडे बघताना फक्त जातीच्या आणि धर्माच्या चौकटीतनं तुम्ही माझ्याकडे बघाल किंवा लिंगाच्या चौकटीतनंच फक्त बघाल, ही अशी परिस्थिती पूर्वी नव्हती. थोडी एक आयडिया ऑफ इंडिया जी आम्हाला स्वातंत्र्याच्या चळवळीतनं मिळाली होती, त्यातनं खरंच आपण एक होतो. माझं लहानपण, मी अस्पृश्य समाजातनं जन्माला आलेलो एक कलाकार आहे. अस्पृश्यता होती, पण द्वेष आणि एवढी क्रूर हिंसा आणि इतक्या खालच्या पातळीवरचं विषमता किंवा घाणेरडी दुस्ती ही पहिल्यांदाच मला अनुभवायला मिळते. म्हणजे मी स्वतः अस्पृश्यतेचे चटके खाल्लेला माणूस आहे, परंतु अस्पृश्यता मानणारे लोक जे वरच्या सोकॉल्ड वरच्या जातीतले होते, ते आज ज्या पद्धतीनं म्हणजे ते अस्पृश्यता मानत नाहीत, पण ज्या पद्धतीची दरार गावगाड्यामध्ये, शहरांमध्ये तर अतिशय म्हणजे भयावह परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती म्हणजे द्वेष पसरवण्याचं काम आहे हे या देशामध्ये झालेलं आहे आणि हे खोलवर गेलेलं आहे. म्हणून मी एका गाण्यामध्ये म्हणतो की विषाचा अंतरी विष नका रे पेरू, विषाचा होईल रे महामेरू. हे संविधानाचं गाणं आता संध्याकाळी तुम्ही ऐकाल. तर हे झालेलं आहे. आणि एकूणच म्हणजे आज फक्त तुम्ही भारतीय राजकारणाबद्दल बोलता, पण त्याच्या पलीकडे जाऊन जागतिक पातळीवर सुद्धा अखिल मानवजात ही तत्वज्ञानाच्या संकटामध्ये सापडलेली आहे. आणि त्याच्यामुळे तत्वज्ञानाचं संकट म्हणजे आपण का जगतो आहोत, कसे जगतो आहोत याचं माणूसपणाचं भान सुटल्यामुळे अखिल मानवजात अशा एका कड्यावर येऊन थांबलेली आहे
की जिथे सगळीकडे उजव्या प्रकारची सगळी उजव्या शक्ती ज्या आहेत त्यांची सरकार आलेली आहेत आणि अतिशय जे जुन्या सगळ्या फ्रेंच रिव्होल्युशनने की म्हणा किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर जी काही परिस्थिती एक चांगल्या प्रकारचं वातावरण आलं होतं ते सगळं उलटवून मल्टीनॅशनल कंपन्यांनी असा हायदोस घातलेला आहे की ही वसुंधरा ही टिकेल की नाही टिकेल, इतकी ओरबडणं, इतकी भयानक पद्धतीने ओरबाडणं हे चालू आहे आणि कुणीही संवेदनशील माणूस अशा काळात व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीच्या माध्यमातून एक प्रबोधन जलसा हे घेऊन महाराष्ट्रभरामध्ये संभाजीदादा निघालेले आहेत. भारतीय लोकशाही अभियान आणि महाराष्ट्र बचाव अभियान आणि वैद्यकीय जनजागृती मंच आणि सर्व सामाजिक परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने हा प्रबोधनाचा कार्यक्रम काल हिंगणघाट इथे पूर्ण संपन्न झाला आणि आज वर्धेमध्ये सायंकाळी 7 वाजता सार्वजनिक बजाज वाचनालय इथे आपण करतो आहे. हा प्रबोधनकारी जलसा भारतीय लोकशाही अभियान आणि महाराष्ट्र बचाव अभियानचा एक टप्पा आहे, एक भाग आहे. याची सुरुवात खऱ्या अर्थाने वर्धेपासून झाली. कालचा हिंगणचा पहिला कार्यक्रम आज वर्धेला आहे, उद्या नांदेडला आहे आणि तो आता असा पुढे महाराष्ट्रभरामध्ये सरकतो आहे. त्याला घेऊन संभाजीदादा वर्धेमध्ये आले. वर्तमानपत्रात आपण सगळ्या लोकांनी बातम्या रिलीज केल्या, पण होतं काय की मीडियाच्या लोकांना बातम्यापर्यंत जातं सगळं, परंतु प्रत्यक्ष आलेल्या कलावंताची डिरेक्टली भेट होत नाही. त्यामुळे पत्रकार परिषदेचं आयोजन खऱ्या अर्थाने दादांशी तुमची भेट व्हावी, एक मोकळा संवाद व्हावा, म्हणून मग आम्ही विचार केला की आपला जो आहे वेळ तो जरा एक अर्धा 1 तास इंग्लिश आपण घालवला पाहिजे. त्या निमित्ताने आपण एकत्रित आलेलो आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की वर्तमान सामाजिक परिस्थिती, देशातली आणि राज्यातली परिस्थिती, राजकीय परिस्थिती याबद्दलचं काही आपल्यामध्ये संभ्रम असेल, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण अगदी मोकळ्या दिलाने विचारू शकता. डॉक्टर पावडे सर या सगळ्या कार्यक्रमाची होस्ट आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आवर्जून वर्धेमध्ये राबवला, त्यामुळं त्यांचंही काही मत आपण या निमित्ताने जाणून घेऊया. आदरणीय माझे बंधू हरीश सर, डॉक्टर पावडे आणि आपण सगळ्या माध्यमांचे सगळी जे प्रतिनिधी आहात यांना खरं तर मला खूप आनंद होतोय. तुम्हाला पहिल्यांदाच मी भेटतो आहे. या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रभर याचे कार्यक्रम होणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये संविधानाबद्दल आणि बाकीचे काही विषय आता जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे त्याबद्दल जनजागृती व्हावी, खऱ्या अर्थाने जी काही रिॲलिटी आहे ती जनमानसांपर्यंत पोचवावी यासाठी हरीशभाऊ आणि आम्ही आमच्यामध्ये डिस्कशन झालं. त्यातनं दादांचे प्रोग्राम सुरू आहेत म्हणून कळलं आणि म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो आहे. हा कार्यक्रम आपल्याकडे कालच होणार होता पण तो काही जागेची अवेलेबिलिटी नसल्यामुळे काल तो आपण पहिले हिंगणघाटला घेतला आणि आज आपण या वर्धेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करतो आहे. सगळ्या प्रसारमाध्यमांनी याला न्यूज भरभरून दिले, त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आज मोठी गर्दी कार्यक्रमाला राहणार आहे. आपण सुद्धा या कार्यक्रमाला राहालच आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि पुढचा कार्यक्रम दादा आपल्या प्रश्नांना उत्तर देतो. हे मी खूप वर्षांपासून काम करतोय. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नावाचं नाटक केलं. त्यानंतर ऑस्करला गेलेला जो सिनेमा आहे कोर्ट, त्याचंही काम मी केलेलं आहे आणि गेले 40 वर्ष मी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये बघतो आहे. अलीकडे मला म्हणजे साधारणपणे गेल्या 20-30 वर्षामध्ये जे देशामध्ये एकूण जे वातावरण तयार झालेलं आहे त्यातनं एक भारताची जी प्रकृती आहे, मूळ प्रकृती, तिला मानवणार नाहीत अशा अनेक घटना आणि अशा अनेक गोष्टी या देशामध्ये अभूतपूर्व पद्धतीने घडत आहेत. तर हे मला दिसतं आहे आणि मी एक कलाकार आहे, बेसिकली कलाकार म्हणजे छोटा माणूस आहे मी. मला जे येतं गाणं किंवा नाटक त्याच्या माध्यमातून मी व्यक्त होतो. तर मला हे का करावं असं वाटतं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आजूबाजूला जे गोष्टी घडतात त्याची स्पंदनं
आपल्याला ऐकू येतात कलाकार म्हणून, आणि अशा वेळेस आपण तोंड बंद करून गप्प बसणं हे बरं नाही. म्हणून जे काही चांगलं आहे त्याच्या बाजूने उभं राहणं आणि जे चुकीचं घडतं आहे त्याच्याबद्दल आवाज उठवणं हे कोणत्याही सच्च्या कलाकाराचं काम आहे, ते मी करतो. मोठी झालर होती एक्झॅक्टली मुवमेंट आम्ही प्रबोधनाची कल्चरल पॉलिटिक्स महाराष्ट्रापासून कसं सुरू करता येईल त्याला घेऊन आम्ही लोक जरा महाराष्ट्रभरामध्ये काम करतोय. त्याचीही सुरुवात आहे. अर्थात दादांनी गेल्या 15 वर्षापासून तेच कल्चरल पॉलिटिक्स महाराष्ट्रामध्ये रुजवायचा प्रयत्न केला, पण त्यावेळेसची ती गरज तेवढी नव्हती जी गरज आज नव्याने मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे. प्रत्येक क्रांतीला एक प्रतिक्रांती येत असते. सध्या प्रतिक्रांतीच्या झुजात आपण जातो आहे. त्याला आपल्याला जर बाजूला करायचं असेल तर एक सकारात्मक जे काही इथे पेरणी करून ठेवलेली आहे तुकारामांपासून छत्रपतींपासून तर फुलेंपासून तर शाहू महाराज घ्या, आंबेडकरांपर्यंत घ्या आणि गाडगेबापर्यंत घ्या, त्याला परत नव्याने एक त्याची धार तयार करणे आणि कल्चरल पॉलिटिक्स महाराष्ट्रामध्ये रुजवून एक चांगलं सुसंस्कृत आणि सांस्कृतिक राजकारण कसं आणता येईल त्यासाठी हा प्रयत्न आहे. त्याची ही सुरुवात आहे सांस्कृतिक जलसाच्या माध्यमातून. आतापर्यंत किती प्रयोग झाले तर? हजारो. मी महाराष्ट्रभर फिरतो आहे. हा जो जलसा जो मी करतो आहे तो बाबासाहेबांच्या काळामध्ये आंबेडकरी जलसा होता. त्याच्यानंतर मग मी ज्यावेळेला विद्यार्थी होतो त्यावेळेला मी बघितलं तर आंबेडकरी प्रबोधनाची जी चळवळ आहे ती सशक्त आहे, पण त्याच्यामध्ये फार घाण शिरली होती मधल्या काळात कव्वाल यांच्या माध्यमातून. मी ते बघितलं, मला फार खूप वाईट वाटलं. आणि बाबासाहेबांच्या काळामध्ये फुल्यांच्या काळामध्ये सत्यशोधकी जलसे आणि आंबेडकरी जलसे होत होते. त्याची परंपरा मी पुनरुज्जीवित केली 90च्या नंतर आणि मग त्याचे हजारो प्रयोग झालेले. सांगायला मला खूप आनंद होईल की हा जलसा तयार झाल्यानंतर 40,000 50,000 लोक असे बसलेले आणि ऐकतायत हे मी अनुभवलं. हा जलसा शरद पाटलांनी बघितला आणि मला मिठी मारली. हा जलसा कानसरेंनी बघितला आणि त्यांनी माझ्या शाबासकीची पाठ होत होती. तर हे जलसाचे किती प्रयोग झाले हे मला माहीत नाही. मी रोज जलसा करतो आहे. आता समुद्रापलीकडे विदेशात पण अनेक प्रयोग याचे झाले. मी काउंट नाही करत.